हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 6 जो आहे इंग्लिशचा स्कॉलरशिपचा कंपाऊंड वर्ड्स तो आज बघणार आहोत आणि जमेल तितके लेसन्स आपण आज एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर कंपाऊंड वर्ड म्हणजे काय? वेन टू वर्ड्स आर यूज टुगेदर टू फॉर्म अ थर्ड मिनिंगफुल वर्ड दे आर नोन ॲज कंपाऊंड वर्ड्स. दिस न्यू वर्ड डज द वर्क ऑफ ए नाउन ऑर ॲन ॲडजेक्टिव्ह. म्हणजे तो नवीन जो वर्ड तयार होतो तो कशाचं काम करतो? नाउन सुद्धा असू शकतं आणि ॲडजेक्टिव्ह सुद्धा असू शकतो. तर इथे बघा एक्झाम्पल दिले आहेत. होम प्लस वर्क. आता हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत, होमवर्क, पण मग त्याचा मिळून शब्द दुसरा तिसरा मिनिंगफुल शब्द काय तयार होतोय? होमवर्क. फीड आणि बॅक, त्याचा मिनिंगफुल वर्ड काय तयार होतोय? फीडबॅक. माउथ वॉटरिंग. सन बेक्ड. प्ले आणि ग्राउंड, त्याचा मिनिंगफुल वर्ड काय तयार होतोय? प्ले ग्राउंड. लाईफ बेल्ट. ठीक आहे. याच्यातलंच बघा एक सॉल्व्ह केलेला इथे 2018 मध्ये विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड कॅनॉट बी ॲडेड टू हँड टू फॉर्म अ न्यू वर्ड? हँडबॅग हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हँडकप माहिती आहे. हँड हेल्प असतं का? नाही. हँड बॉल असतं पण हँड हेल्प नाही आहे. सो इथे तिसरा हा मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही याचा. तसेच आपल्या इथे खालचे आता प्रॅक्टिस क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसमध्ये आहेत ते आपल्याला बघायचे. बघा काय सांगितलंय? पिक आउट द करेक्ट कंपाऊंड वर्ड फ्रॉम दोज गिवन बिलो. स्लिप्स वॉकिंग आहे इथे. स्लीप वॉकिंग का स्लीपिंग वॉकिंग? मग दोन मिनिंगफुल इथे वर्ड कुठले आहेत? स्लीप आणि वॉकिंग. मग त्याचे तिसरा शब्द होतोय स्लीप वॉकिंग. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, लाईव्ह लाईन, लिव्हिंग लाईन आणि लाईफ लाईन. कुठला बरोबर आहे? लाईफ आणि लाईन मिळून शब्द तयार झाला तिसरा, तो आहे लाईफ लाईन. ऐकायला पण तो बरोबर वाटतं ना. हे बाकीचे शब्द तुम्ही ऐकले पण नसतील आतापर्यंत कारण हे चुकीचेच आहेत सगळे. नेक्स्ट बघा, अँगल किंवा एंजल, फेमस, जम्पिंग आणि स्नोमॅन. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे? कुठला मिनिंगफुल वर्ड तयार झाला इथे? तर स्नो आणि मॅन हे दोन्ही मिळून काय तयार झालंय? स्नोमॅन. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट. ब्रेकचं स्पेलिंग बघा इथे चुकलेलं आहे. BRAKE नाहीये, BREAK. ब्रेक आणि फास्ट असे दोन शब्द मिळून तिसरा शब्द तयार झाला. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, डेज ब्रेक, डे ब्रोक आणि डे ब्रोक्ड. मग कुठला शब्द इथे पहिला येईल? डे आणि ब्रेक फर्स्ट. वर्ल्ड वाईड, इथे डी नाहीये. वर्ल्ड वाईड आणि वर्ल्ड वाईड. मग दोन शब्द कुठले आहेत? वर्ल्ड एक शब्द आहे आणि वाईड एक शब्द आहे. हे दोन्ही मिळून वर्ल्ड वाईड तयार झाला. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स विच विल फॉर्म कंपाऊंड वर्ड्स विथ द गिवन वर्ड्स. म्हणजे बॅक पासून ह्याला कुठला जोडला तर एक नवीन शब्द जो ज्याला मिनिंगफुल आहे तो तयार होईल. तर बॅक नेम असा नाही शब्द. बॅक एक आहे, म्हणजे पाठ दुखणे. बॅक एक म्हणजे काय? पाठ दुखणे. बॅक प्रिंट नाही आणि बॅक बोर्ड पण नाही. बॅकबोर्ड काय असतं? ब्लॅक बोर्ड असतो, बॅकबोर्ड नसतो. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, कोर्टयार्ड हा शब्द आहे, मिनिंगफुल वर्ड आहे. कोर्ट आणि कोर्टरेस ते कुठलाच नाहीये. सो इथे येईल सेकंड ऑप्शन, कोर्टयार्ड. नेक्स्ट बघा, आर्म बॅक नाही येणार, आर्म बेल्ट नाही येणार. आर्म चेअर असते बरोबर, म्हणजे आपली नॉर्मल चेअर असलेला हात ठेवायला जागा असेल आपण काय म्हणतो? आर्म चेअर. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, फूट स्टिक, फूट फायटर का फुटप्रिंट हा शब्द ऐकायला पण बरोबर वाटतंय आणि हा बरोबर पण आहे. सो इथे येईल चौथा ऑप्शन, फुटप्रिंट. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट कंपाऊंड वर्ड फॉर द गिवन ग्रुप्स ऑफ वर्ड्स. ड्रीम्स ड्युरिंग द डे, म्हणजे जो दिवसा स्वप्न बघतो त्याला आपण काय म्हणतो? डे ड्रीम्स. मग इथे डेज ड्रीम येईल का डे ड्रीम्स येईल? इथे येईल डे ड्रीम्स सेकंड ऑप्शन. स्वप्न हे प्लुरल मध्ये येत आहे पण डे हा एकच, डे ड्रीम्स. ड्रीम्स इथे बघा सांगितलं ना, इथे पण एस आहे आणि डे एकच आहे. सो येईल डे ड्रीम्स. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. सेकंड ऑप्शन आहे इथे. प्रूफ अगेन्स्ट फायर प्रूफ येईल. आता बघा, फायर आणि प्रूफ हे दोन शब्द आपल्याला शोधायचे दिलेले आहेत ते कुठल्या ऑप्शन मध्ये बघा? चौथ्या ऑप्शन मध्ये फायर प्रूफ. प्रिंट्स ऑफ द फिंगर्स म्हणजे काय येईल? फिंगरप्रिंट्स मग इथे कुठे आहे बघा? ऑप्शन फिंगर आणि प्रिंट. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, fill in the blank with the correct option to form compound words. द मोटरसायकल ओव्हर द कार. काय केलं मोटरसायकलनी?
ओव्हरटूक म्हणजे ओव्हरटेक केलं. पण आता इथे अर्थ इथे आता काय घ्यायचं आहे आपल्याला, ओव्हरटूक म्हणजे ओव्हरटेक ऑलरेडी केलेलं आहे, ते येईल ते पास्ट टेन्स मध्ये. सो ओव्हरटूक द कार, सेकंड ऑप्शन येईल. द गर्ल लुक्ड ॲट द माउथ डॅश डिशेस लॉन्जिंगली, म्हणजे मग इथे काय येईल, माउथ वॉटरिंग. आत्ताच आपण हा बघितला शब्द, माउथ वॉटरिंग. द रेसिपी सेड टू ॲड 1 टेबल डॅश ऑफ शुगर, म्हणजे 1 टेबल स्पून म्हणतो ना आपण, टेबल स्पून ऑफ शुगर. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला क्वेश्चन 5 बघा. फाइंड आउट द वर्ड विच इज नॉट कंपाऊंड. स्पून, एअरपोर्ट, डोर स्टेप आणि बर्थडे. आता एअर आणि पोर्ट दोन्ही वेगवेगळे शब्द आहे, तो मिनिंगफुल वर्ड तयार झाला एअरपोर्ट. डोर स्टेप, बर्थडे, पण स्पून हा एकच शब्द आहे, एकच नाऊन आहे हे. सो हा कंपाऊंड वर्ड नाही आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन. ग्रँडफादर, मिल्कमॅन, डोअर नॉब आणि गार्डन. तर गार्डन हा 2 शब्द मिळून तयार नाही झाला. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. क्लासरूम, विंडो, फुटपाथ आणि नोटबुक. मग आता हा 2 शब्द मिळून कुठला शब्द तयार नाही झाला आहे, तर विंडो. विंडो म्हणजे खिडकी. सो इथे येईल सेकंड ऑप्शन, विंडो. चला लगेच नेक्स्ट लेसन आपण बघूयात, 1 वर्ड फॉर मेनी. त्याच्यात आता तुम्ही हे आधी सगळं रीड करून घ्या, दिलेलं इथे पण आहे, हे पण सगळं रीड करून घ्या. आपण डायरेक्ट क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूयात. 1 हू प्रोटेक्ट्स अ प्लेस. आता प्रोटेक्ट कोण, म्हणजे प्लेस आहे ते कोण प्रोटेक्ट करतं, तर गार्ड. गार्ड म्हणतो आपण त्याला. सो इथे फर्स्ट ऑप्शन. अँड अंडरग्राऊंड पॅसेज, अंडरग्राऊंड पॅसेज त्याला आपण काय म्हणतो, टनेल म्हणतो. बोगदा माहिती असेल तुम्हाला, किंवा भुयार असतं मराठीमध्ये. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. अ पीस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर ऑन ऑल साइड्स, मग त्याला आपण काय म्हणतो, आयलँड म्हणतो. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. म्हणजे सराउंडेड पूर्ण ते बेट म्हणतो आपण मराठीत, काय म्हणतो त्याला, बेट म्हणतो, की पूर्ण चारी बाजूने त्याच्याकडे पाणी असतं आणि मध्ये छोटंसं बेट असतं. तर इंग्लिशमध्ये त्याला आयलँड म्हणतात. 2 बेबीज बॉर्न ऑन द सेम मदर ॲट द सेम टाइम, त्याला काय म्हणणार आपण, ट्विन्स. हे तर तुम्हाला माहितीच असेल. 1 हू लव्स हिज कंट्री, त्याला आपण काय म्हणतो, पेट्रियट म्हणजे देशभक्त, पॅट्रियट. थर्ड ऑप्शन आहे इथे. द सायन्स ऑफ प्लांट लाईफ, म्हणजे ज्या अशा कुठल्या सायन्सच्या सब्जेक्टमध्ये आपण प्लांटची स्टडी करतो, तर ते आहे बॉटनी. म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन. झूलॉजीमध्ये कोणाची स्टडी होते, प्राण्यांची. बॉटनीमध्ये होते प्लांट्सची. आणि फिजिक्स केमिस्ट्री तुम्हाला माहितीच असेल ऐकून. 7 ऑफिशियल नंबरिंग ऑफ ए कंट्रीज पॉप्युलेशन, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो सेन्सस. इथे येईल फर्स्ट ऑप्शन, सेन्सस. ऑफिशियल नंबरिंग आहे त्याला सेन्सस, पॉप्युलेशनला आपण काय म्हणतो, सेन्सस. नेक्स्ट, नॉट लाईकली टू हॅपन, म्हणजे जे शक्य नाही आहे होणं असं, मग ते काय आहे, इम्प्रोबेबल. सेकंड ऑप्शन इथे इम्प्रोबेबल. हा नवीन शब्द आहे तुमच्याकरता. तर ह्याचा अर्थ आहे संभव नाही. हार्ड टू हॅपन म्हणजे कधीतरी हार्ड म्हणजे होणारच नाही, अशक्य. त्याला आहे इम्प्रोबेबल. नेक्स्ट बघा, फिट टू बी इटन, म्हणजे जे खाण्याकरता योग्य आहे ते काय आहे, एडिबल. सो इथे येईल चौथा ऑप्शन. नेक्स्ट बघा, अ प्लेस वेअर क्लोथ्स आर केप्ट, मग कपडे कुठे ठेवतो आपण, वॉर्डरोबमध्ये. इथे थर्ड ऑप्शन. कॅबिनेट म्हणजे ऑफिसचं पण कॅबिनेट असतं, म्हणजे ते कपडे ठेवतात का नाही, म्हणजे वॉर्डरोब जे आहे ते आपण स्पेशली आपण काय म्हणतो, कपडे ठेवाय करताचं कपाट, त्याला वॉर्डरोब म्हणतो आपण. नेक्स्ट बघा, अ स्मॉल एम्बँकमेंट टू स्टॉप ओव्हरफ्लोईंग वॉटर, याला काय म्हणतो आपण, बंड म्हणतात इंग्लिशमध्ये याला. त्याचा अर्थ होतो तटबंदी, किंवा तुम्ही गडाला बघितलं असेल ना, बुरुज किंवा तटबंदी असते, तर हे बंड म्हणजे काय, तटबंदी. सो इथे हे वॉटर ओव्हरफ्लो नाही म्हणून याला मग काय म्हणतात इथे इंग्लिशमध्ये, बंड. इथे सेकंड ऑप्शन. जे डॅम करताची वॉल बांधतात त्याला ह्याला बंड म्हणतात. अ वुमन हू इज सेड टू यूज ब्लॅक मॅजिक फॉर एविल पर्पजेस, ब्लॅक मॅजिक म्हणजे आपले काय येणार आहे, फर्स्ट ऑप्शन इथे विच, म्हणजे आपण मराठीत त्याला काय म्हणतो, चेटकिन, जे ब्लॅक मॅजिक करतात. नेक्स्ट, कवर्ड विथ रफ कोर्स हेअर अँड लुकिंग अनटायडी, ह्याला शब्द काय वापरणार आहे आपण, तर शॅगी. इथे येईल फोर्थ ऑप्शन, शॅगी. पीस ऑफ म्युझिक फॉर 2 सिंगर्स, पीस ऑफ म्युझिक फॉर 2 सिंगर्स म्हणजे इथे काय येईल, 2 जण गाणं म्हणणार आहेत, मग त्याला काय म्हणतो आपण, ड्युएट. जे सिंगल म्हणणार एकच जण त्याला आपण काय म्हणतो, सोलो परफॉर्मन्स आहे, ड्युएट परफॉर्मन्स आहे. म्हणजे इथे ड्युएटमध्ये म्हणजे काय, 2 सिंगर्स गाणे म्हणतात म्हणून ते ड्युएट. 1 हू स्टडीज द सायन्स दॅट कॅन फाइंड आउट फॅक्ट्स अबाउट द रिमोट पास्ट, म्हणजे खूप पूर्वीचं, ज्याच्यात पूर्वीचं जे माहिती होते त्या सायन्सला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो आर्किओलॉजिस्ट.
पुरातत्व विभाग, हे तुम्ही मराठीत ऐकलंय का? पुरातत्व विभाग म्हणजे जुन्या गोष्टी सर्च करून त्याच्याबद्दल अभ्यास करणं, त्याला म्हणतात आर्किओलॉजिस्ट. येईल फोर्थ ऑप्शन. दॅट विच कॅनॉट बी सीन, काय आहे ते दॅट विच कॅनॉट बी सीन? इनविजिबल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. जे दिसत नाही त्याला काय म्हणणार? इनविजिबल. विथ वन व्हॉइस म्हणजे काय होईल? ग्रेशियसली, अनॉनिमसली, म्हणजे इथे विथ वन व्हॉइस म्हणजे याचा अर्थ काय होतो? एकमताने. एकमताने म्हणजे इथे आहे याचा अर्थ अनॉनिमसली, एकमताने. ऑल ॲग्री. द लाईफ स्टोरी ऑफ ए मॅन रिटन बाय हिमसेल्फ, कोण लिहितं? स्वतःबद्दल जे लिहितात त्याला काय म्हणतात? ऑटोबायोग्राफी. मग इथे कुठे आहे हा? ऑटोबायोग्राफी. सेकंड ऑप्शन. स्वतःच्या पूर्ण जीवनाबद्दल जे लिहितात त्याला आपण काय म्हणतो? ऑटोबायोग्राफी. हॅव्हिंग द राईट क्वालिफिकेशन म्हणजे काय? इथे शब्द आहे याला एलिजिबल म्हणजे पात्र आहे. राईट क्वालिफिकेशन म्हणजे एखादा समजा जॉब असेल कुठे करायचा, तिथे ग्रॅज्युएशन कंपल्सरी असेल, म्हणजे राईट क्वालिफिकेशन त्याचा आहे का? तो एलिजिबल आहे का? त्याचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट बघतात. म्हणून मग काय म्हणणार इथे? राईट क्वालिफिकेशन म्हणजे एलिजिबल म्हणजे पात्र. वन हू बिलिव्ज इन फेट, त्याला काय म्हणणार आपण? त्याला शब्द आहे फॅटलिस्ट, म्हणजे जो नशिबावर विश्वास ठेवतो तो फॅटलिस्ट. फिट फॉर ड्रिंकिंग म्हणजे जे पिण्याकरता योग्य आहे, मग ते काय आहे? त्याला म्हणतात पोर्टेबल. पोर्टेबल वॉटर. गव्हर्नमेंट बाय द पीपल, गव्हर्नमेंट बाय द पीपल म्हणजे काय? त्याला म्हणतो आपण डेमोक्रेसी, जिथे लोकशाही आहे. आता आपला भारत पण कसा आहे? लोकशाहीचा देश आहे, डेमोक्रेसी. ठीक आहे. अनेबल टू रीड ऑर राईट त्याला आपण काय म्हणतो? इलिटरेट, जो निरक्षर आहे, ज्याला वाचता लिहिता वाचता येते त्याला काय म्हणतात? इलिटरेट. सो इथे नेक्स्ट स्प्रेडिंग बाय कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट केल्यावर जो स्प्रेड होतो रोग किंवा काही, त्याला म्हणतात काय म्हणतो आपण? कॉन्टॅजियस. इथे येईल थर्ड ऑप्शन, कॉन्टॅजियस. ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका, कॉन्टेजियस आणि कॉन्टॅजियस. तर कॉन्टॅजियस हा बरोबर शब्द आहे, म्हणजे संसर्गजन्य असा अर्थ आहे त्याचा. दॅट विच कॅन बी सीन थ्रू म्हणजे आपण दॅट विच कॅन बी सीन थ्रू म्हणजे या साईडने आपण पाहू शकतो दुसऱ्या साईडला, त्याला काय म्हणणार आपण? म्हणजे मध्ये काहीतरी एक मीडियम असेल तर ते काय मीडियम असतं? ट्रान्सपरंट म्हणजे ग्लास. ग्लास हे ट्रान्सपरंट असतं. सो इथे येईल सेकंड ऑप्शन, ट्रान्सपरंट, पारदर्शक. ट्रान्सपरंटचा अर्थ काय होतो? पारदर्शक. ऑफ एव्हिल रेप्युटेशन म्हणजे काय? त्याचा इथे अर्थ आहे नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध. याला शब्द आहे मराठीत कुप्रसिद्ध. एव्हिल रेप्युटेशन. दॅट विच कॅन कॅच फायर इझिली म्हणजे काय? जे पटकन फायर कॅच करतं त्याला म्हणतात इनफ्लेमेबल. हे तुम्ही वाचलं असेल, कुठली मोठं असं केमिकल घेऊन जाणारी किंवा गॅस घेऊन जाणारी मोठे ट्रक असतात त्याच्यावर हे असं बघा, हा शब्द तुम्ही जर लक्ष तुमचं गेलं असेल तर हा शब्द तुम्हाला दिसेल. नसेल बघितलं तर बघा, आता अशा कुठल्या गाड्या तुम्ही रोडने जात असाल तसे मोठे ट्रक किंवा दिसले त्याच्यात गॅस किंवा केमिकल भरलेलं असतं, त्याच्यावर हे असा शब्द लिहिलेला असतो. पुढे बघा, अ मॅन हू रिसिव्स गेस्ट त्याला आपण काय म्हणतो? होस्ट म्हणजे जो बोलवतो होता, यजमान. मराठीत त्याचा अर्थ काय होतो? यजमान म्हणजे होस्ट. होस्ट कोण आहे? आपण समजा आता आपल्या घरी गेस्ट येणार तर आपण काय झालं? होस्ट झालो. जे येणार आहेत ते गेस्ट. चला नेक्स्ट बघा 29. अ स्पीच मेड विदाउट एनी प्रिपरेशन त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे एक्सटेम्पोर म्हणजे अचानक भाषण कोणाला सांगितलं करायला त्याला काय म्हणतात? एक्सटेम्पोर म्हणजे विदाउट प्रिपरेशन केलेलं ते भाषण असतं. वन हू वॉक्स ऑर ट्रॅव्हल्स ऑन फूट त्याला आपण काय म्हणणार? पेडेस्ट्रियन. चौथा ऑप्शन आहे पेडेस्ट्रियन. किंवा त्यांच्या आता वेगळी जागा ठरलेली असते जे म्हणजे पायी चालतात, त्याला पेडेस्ट्रियन हा शब्द आहे. लाईक बाय पीपल. लाईक बाय पीपल काय म्हणणार आपण? सेकंड ऑप्शन आहे पॉप्युलर म्हणजे जो सर्वात लोकप्रिय आहे त्याला काय म्हणतो आपण? पॉप्युलर. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स याला शब्द आहे ऑप्टिमिस्ट म्हणजे सीज गुड साईड, सगळ्यांच्या तो गुड साईड बघतो त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टिमिस्ट. पिक द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. अ मॅन इज कॉल्ड अ डॅश इफ ही इज नॉट मॅरिड जो मॅरिड नाही आहे त्याला काय म्हणतात? बॅचलर. सेकंड ऑप्शन. दॅट विच कॅनॉट बी रीड जे रिडेबल नाही आहे त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला शब्द आहे एलिजिबल म्हणजे जे वाचता न येणारे किंवा बॅड हँडरायटिंग असेल, वाचता न येणार, त्याला काय म्हणतात? हा शब्द आहे एलिजिबल. इलिजिबल. अ प्लेस वेअर वन कॅन रीड बुक्स
कुठे बुक वाचू शकतो आपण? लायब्ररी. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. चौथा ऑप्शन. विच ग्रुप ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग मीन्स द सेम ॲज डेली. आता डेली म्हणजे काय? पब्लिश्ड एव्हरी डे. डेली म्हणजे पब्लिश एव्हरी डे. एक्झाम्पल काय ह्याचं? न्यूजपेपर. न्यूजपेपर रोज येतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो? डेली. त्याच्यानंतर सेकंड आहे बाय ॲन्युअल. बाय ॲन्युअल, बायचा अर्थ इथे ट्वाईस होतो, 2 टाइम्स. म्हणजे मग काय होतं इथे? हॅपनिंग ट्वाईस अ इयर. ॲन्युअल, ॲन्युअल म्हणजे इयर, वन्स अ इयर. आणि बाय ॲन्युअल म्हणजे हॅपनिंग ट्वाईस अ इयर. म्हणजे इथे येईल थर्ड ऑप्शन. सेंटिनेरियन. सेंटेरियन म्हणजे अ पर्सन हु इज 100 or more years old. म्हणजे 100 वर्षाचा किंवा त्याहून जास्त आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा. फाइंड अन अप्रोप्रिएट वर्ड for the underlined words group of words. The children enjoyed the tricks of the funny man at the circus. मग funny man at the circus कोण आहे? जोकर. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. The country was shocked at the sudden murder of the king. आता इथे द कंट्री हू वॉज शॉक्ड ॲट द सडन मर्डर ऑफ द किंग. म्हणजे ह्याला राजहत्या म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे रेजिसाइड. इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. ही वॉज लाईक बाय ऑल द पीपल. आता म्हणजे इथे काय? लाईक बाय ऑल द पीपल म्हणजे पॉप्युलर, लोकप्रिय. थर्ड ऑप्शन. द पीपल चूज अ सिटेबल कॅन्डिडेट. चूज अ सिटेबल कॅन्डिडेट म्हणजे काय? त्यांनी इलेक्ट करून दिला, इलेक्शन घेतलं, इलेक्शननी त्यांनी एका कॅन्डिडेटला चूज केलं म्हणजे काय? इलेक्टेड. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला लगेच नेक्स्ट लेसन आपण बघणार आहोत फिगरेटिव्ह वर्ड्स किंवा इडियम्स. आता फिगरेटिव्ह वर्ड्स म्हणजे काय? फिगरेटिव्ह वर्ड्स आर दोज दॅट से समथिंग अदर दॅन व्हॉट इज लिटरली मीन्ड फॉर इफेक्ट और त्यालाच काय म्हणतात? इडियम्स म्हणतात. अँड इडियम इज अ फ्रेज और एक्सप्रेशन दॅट हॅज मिनिंग दॅट इज डिफरंट फ्रॉम द मिनिंग ऑफ द इंडिव्हिज्युअल वर्ड. आता इथे बघा ह्याचा अर्थ त्याने एक्झाम्पल दिलेला आहे. टू रेन कॅट्स अँड डॉग्स. म्हणजे ह्याचा इथे अर्थ काय होतो? मीन्स टू रेन व्हेरी हेविली अँड नॉट दॅट द कॅट्स अँड डॉग्स आर कमिंग डाऊन एज रेन. असं कधी होईल का? नाही. मग इथे ह्याचा अर्थ काय होतोय? मिनिंग त्याचं की टू रेन्स व्हेरी हेविली. तर इथे हे बघा, हे असे इडियम्स इथे दिलेले आहेत ते तुम्ही एकदा सगळे रीड करून घ्या एक्झामच्या आधी. आणि आता हे आपल्या प्रॅक्टिस सॉल्व्ह करायच्या पण आधी. आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सॉल्व्ह करायला घेऊयात. बघा पहिला आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम्स फिगरेटिव्ह एक्सप्रेशन. टू स्टँड बाय. टू स्टँड बाय म्हणजे इथे काय अर्थ होतो याचा? की हेल्प करता उभं राहणं, एखाद्याच्या सपोर्ट करता उभं राहणं. मग इथे येईल फोर्थ ऑप्शन. टू हेल्प ऑर सपोर्ट. म्हणजे टू स्टँड बाय साईड नाही की शेजारी उभं राहिलंय. टू स्टँड बिहाइंड नाही. काय होईल? स्टँड बाय म्हणजे मदत करणे. टू हेल्प ऑर सपोर्ट. अ कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे मग इथे याचा अर्थ इथे काय होतो? की खोटी गोष्ट. तर इथे बघा इथे कुठे दिलेलं आहे? खोटी गोष्ट. अन एक्सप्रेशन सो अनलाइकली दॅट नो वन बिलिव्ज इट. म्हणजे पहिलाच ऑप्शन आहे इथे. थर्ड बघा. टू कीप ॲट अ डिस्टन्स. टू कीप ॲट अ डिस्टन्सचा अर्थ इथे दूर ठेवणे. म्हणजे मग टू प्लेस समथिंग फार अवे का नाही? टू स्टे माइल्स अवे फ्रॉम. टू रिफ्यूज टू बी फ्रेंडली विथ. इथे हा परफेक्ट याचा ऑप्शन आहे. टू रिफ्यूज टू बी फ्रेंडली विथ म्हणजे मिक्स न होणे, एखाद्याशी मैत्री न करणे. म्हणजे टू कीप ॲट अ डिस्टन्स. टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे इथे याचा अर्थ काय होतो? टू ग्राफ द हिडन मिनिंग ऑफ समथिंग. टू रीड बिटवीन द लाईन्स. आता हे कसं समजायचं की त्या ओळीमधला अर्थ म्हणजे जे कोणी बोलतं त्याच्यातला अर्थ तुम्हाला समजतोय का? त्याच्यातलं हिडन जे मिनिंग आहे, कोणीतरी तुम्हाला ते सांगत असतात तर मागचं हिडन मिनिंग तुम्हाला कळतंय का? त्याचा अर्थ इथे होतो की टू रीड बिटवीन द लाईन्स. इथे येईल फोर्थ ऑप्शन. टू ग्राफ द हिडन मिनिंग ऑफ समथिंग. चला नेक्स्ट बघा. अ स्ट्रॉम इन अ टी कप म्हणजे आता इथे याचा अर्थ असा होईल का की चहाच्या कपात वादळ आलं? नाही. म्हणजे मग फर्स्ट ओव्हर अन अनइम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणजे कुठल्याही छोट्या गोष्टीचा बाऊ करणे. इथे येईल सेकंड ऑप्शन. टू ब्युरी वन्स हेड इन द सँड म्हणजे मग इथे याचा अर्थ काय होईल? तर इथे याचा अर्थ काय होतो की समस्या टाळणे म्हणजे एखादा प्रॉब्लेम इग्नोर करणे. म्हणजे मग इथे काय येईल? इथे टू रिफ्यूज टू थिंक अबाउट अनप्लिजंट फॅक्ट्स. थर्ड ऑप्शन येईल इथे. टू ब्रिंग अप समवन म्हणजे टू ब्रिंग एखाद्याला वाढवणे, एखाद्याला एज्युकेट करणे. मग इथे याचा अर्थ काय होतो? एज्युकेट ऑर रिअर. नेक्स्ट बघा. पिक आउट द इडियम्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह विच मीन टू प्रेज वनसेल्फ. मग टू प्रेज वनसेल्फ म्हणजे काय? स्तुती करणे एखाद्याची. टू प्रेज वनसेल्फ म्हणजे स्वतःची स्तुती करणे. सेल्फ प्रेज. मग इथे काय येईल? टू मेक वन्स मार्क का टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. टू गेन राऊंड. टू कीप वन्स हेड अबव वॉटर. काय येईल इथे?
टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ओन, इथे ओन शब्द आलाय ना, की इथे काय आलंय, टू प्रेज वन्स म्हणजे स्वतःची स्तुती करणे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. सेकंड बघा, टू गेट डिस्करेज. डिस्करेज म्हणजे काय, निराश होणे, निराश होणे. तर इथे शब्द त्याचा काय होईल, टू गो बॅड का टू पिन वन्स होप ऑन, टू लूज हार्ट, टू टेक हार्ट. मग इथे काय होईल, टू लूज हार्ट. ते येईल थर्ड ऑप्शन. निराश होणे, फील सॅड, सॅड फील करणे. टू स्पॉइल समवन्स प्लॅन. मग इथे काय अर्थ होईल त्याचा, टू अपसेट द ॲपल कार्ट, टू पुल ऑल युअर एग्ज इन वन बास्केट, टू हॅव मेनी आयर्न्स इन द फायर, टू सिंग अ डिफरंट ट्यून. इथे ह्याला इडियम आहे टू अपसेट द ॲपल कार्ट, म्हणजे एखाद्याची योजना बिघडवणे, एखाद्याचं काम बिघडवणे. त्याला इथे येईल टू अपसेट द ॲपल कार्ट. नेक्स्ट बघा, टू ॲक्सेप्ट डिफीट म्हणजे हार मानणे. डिफीट म्हणजे काय, हार मानणे. मग इथे काय येईल, गिव्ह इन करणे, गिव्ह अप करणे. फोर्थ ऑप्शन. पिक आउट द सेंटेन्स दॅट हॅज द करेक्ट युसेज फ्रॉम द गिव्हन इडियम्स. टू टेक टू हार्ट. तर टू टेक टू हार्ट म्हणजे इथे काय होईल याचा अर्थ बघा, खाली आपण एकदा रीड करून घेऊ. वेन द ओल्ड लेडी सॉ हर ग्रँडसन आफ्टर 6 months, शी टूक हिम टू हर हार्ट. द चेस्ट पेन टूक टू हिज हार्ट. रमेश लुक्स हिज फेल्युअर इन द एक्झामिनेशन टू हार्ट. रुपेश टूक द लव ही हॅड फॉर हिज मदरलँड टू हार्ट. आता इथे काय म्हणते, मनाला लावून घेणे. टू टेक मनाला लावून घेणे, एखादी गोष्ट मनाला लावून घेणे. मग इथे याचा थर्ड ऑप्शन येईल, रमेश टूक हिज फेल्युअर इन द एक्झामिनेशन टू हार्ट. आणि खूप मनाला लावून घेतली गोष्ट, की तो फेल झाल्याची गोष्ट त्यांनी खूप मनाला लावून घेतली. ॲट समबडीज एक्सपेन्स. तर इथे अर्थ काय होईल, दुसऱ्याच्या खर्चावर. समबडीज एक्सपेन्स ना, एक्सपेन्स म्हणजे काय, खर्च, दुसऱ्याच्या खर्चावर. इथे बघा, हे रीड करूयात आपण. यू मस्ट नॉट हॅव फन ॲट अदर पीपल्स एक्सपेन्स. यू मस्ट नॉट ईट स्वीट्स ॲट अदर पीपल्स एक्सपेन्स. यू वेंट फॉर अ पिकनिक ॲट युअर ओन एक्सपेन्स. द बेगर लिव्ड ॲट द रिच मॅन्स एक्सपेन्स. मग इथे पहिलं काय येईल, की यू मस्ट नॉट हॅव फन ॲट अदर एक्सपेन्स, म्हणजे दुसऱ्याच्या खर्चावर म्हणजे यू मस्ट नॉट हॅव, मजा करणं चुकीचं आहे. यू मस्ट नॉट हॅव फन ॲट द अदर्स पीपल एक्सपेन्सेस. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन टू एक्सप्लेन द अंडरलाईन एक्सप्रेशन्स. हर हाऊस वॉज ॲट अ शॉर्ट डिस्टन्स फ्रॉम द चर्च. आता ॲट अ शॉर्ट डिस्टन्स म्हणजे मग इथे अप्रोप्रिएट ऑप्शन काय येईल ह्याला, वन्स इन अ ब्ल्यू मून, विदिन अ स्टोन्स थ्रो, ॲट 6 and 7, ॲट द 11th hour. तर इथे याला शब्द आहे विदिन अ स्टोन्स थ्रो, म्हणजे अगदी जवळ असा याचा अर्थ होतो. ही गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल वेन ही इंटरफिअर्ड इन देअर अफेअर्स. स्ट्रेंड एव्हरी नर्व, हॅड अ फिंगर इन द पाय, बर्न द फिंगर्स अँड बर्न्स हिज फेन्सेस. तर बर्न हिज फिंगर हा अप्रोप्रिएट वर्ड आहे इथे. म्हणजे काय, ही गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल वेन ही इंटरफेअर्ड इन देअर अफेअर्स. दुसऱ्याच्या भांडणात तो गेल्यामुळे स्वतःलाच ट्रबल झालं. म्हणजे ट्रबलचा इथे अडचणीत सापडला. त्या दोघांच्या भांडणात तो गेल्यामुळे तो स्वतः अडचणीत सापडला. म्हणजे मग काय, बर्न हिज फिंगर, स्वतःचे हात त्याने स्वतःच भाजून घेतले. वी शॅल फाईट विथ ऑल अवर स्ट्रेंथ अँड पॉवर. मग इथे याचा अर्थ काय होतो, टूथ अँड नेल. फर्स्ट ऑप्शन. वी शॅल फाईट विथ टूथ अँड नेल, विथ ऑल अवर स्ट्रेंथ अँड पॉवर म्हणजे टूथ अँड नेल. डू नॉट थ्रो कोल्ड वॉटर ऑन माय आयडियाज. म्हणजे मग इथे अर्थ काय होतो, की डिस्करेज करू नको, उत्साह कमी करणे एखाद्याचा. कोल्ड वॉटर फेकणे म्हणजे इथे त्याचा अर्थ काय होतो, टू डिस्करेज. ते येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, दिस इज सर्टनली अ हार्ड नट टू क्रॅक. म्हणजे एखादी अवघड गोष्ट करणे, कठीण प्रश्न एखादा. मग इथे काय येईल बघा, अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. फर्स्ट ऑप्शन इथे. नेक्स्ट बघा, द वुमन वॉन्ड हर सन नॉट टू गेट इन टू द हॉट वॉटर. हॉट वॉटर म्हणजे इथेचा अर्थ हॉट वॉटर नाही होत, की एखाद्या ट्रबलमध्ये, एखाद्या अडचणीत सापडू नकोस. मग इथे काय येईल, टू गेट इन टू द ट्रबल. द वुमन वॉन्ड हर सन नॉट टू गेट इन टू ट्रबल. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. लगेच 9th लेसन आपण बघणार आहोत, यंग वन्स ऑफ ॲनिमल्स. हे तर तुम्हाला माहिती असतील, बरेचसे तुम्हाला माहितीच असतील, कारण हे अगदी तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टँडर्ड पासून तुम्ही हे शिकत आलाय. ठीक आहे, हे एकदा रीड करून घ्या. आपण डायरेक्ट क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सॉल्व्ह करायला घेऊ. काऊचं तर यंग वनला काय म्हणतो आपण, काफ. डिअरचं काय असतं, डिअरच्या यंग वनला काय म्हणतात, फॉन. शिपच्या यंग वनला म्हणतात लॅम्ब. वोल्फच्या यंग वनला म्हणतात कब.
नेक्स्ट बघा, एलिफंटच्या ह्याला पण काफच म्हणतात, फर्स्ट ऑप्शन इथे. डॉगच्या ह्याला काय म्हणतात, पपी म्हणतात, तुम्ही माहिती असेल तुम्हाला डॉगचं. लायनच्या ह्याला पण कबच म्हणतात यंग वनला. आणि गोटच्या ह्याला किड म्हणतात, म्हणजे इथे फर्स्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, द यंग वन ऑफ ए कॅट इज कॉल्ड किटन. द यंग वन ऑफ एन आउल इज कॉल्ड आउलेट म्हणतात इथे, फर्स्ट ऑप्शन येईल. द यंग वन ऑफ ए टायगर इज कॉल्ड कब. टायगरच्या ह्याला पण कबच म्हणतात. चला नेक्स्ट, चूज द करेक्ट यंग वन ऑफ द ॲनिमल शोन इन द फिगर. तर पिगच्या ह्याला काय म्हणतात, पिगलेट. कुठला ॲनिमल दिसतोय, रायनोसोरस. रायनोसोरसच्या पण यंग वनला काप म्हणतात, इथे फर्स्ट ऑप्शन. चूज द करेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग ॲनिमल अँड देअर यंग वन. फॉक्स, लॅम, स्वॅन, सिग्नेट, टायगर, टायग्रेस, गोट, काफ. चला मग इथे काय बरोबर आहे, स्वॅनचं सिग्नेट. इथे बघा, इथे दिलेलं आहे, हे तुम्ही एकदा सगळे रीड करून घ्या. नेक्स्ट बघा, डक, चिकन, फ्रॉग, फ्रॉगी, हॉर्स, कोल्ट आणि वोल्फ, किड. तर इथे काय येईल, हॉर्स, कोल्ट. इथे बघा, इथे असेलच हॉर्सचं, हे बघा हॉर्स, कोल्ट. सो इथे थर्ड ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, करेक्ट, चूज द इनकरेक्ट पेअर. आता इनकरेक्ट पेअर चूज करायचे आपल्याला. तर टायगर, कब बरोबर आहे. इगल, सिग्नेट. तर सिग्नेट तर आपण ह्याचं बघितलं, स्वॅनचं बघितलं. सो इथे सेकंड ऑप्शन इनकरेक्ट आहे. गुज, गुजलेट, हेअर, लेवरेट, एलिफंट, काफ आणि बियर, कब. इथे फर्स्ट ऑप्शन इनकरेक्ट आहे. गुजचं काय आहे बघा, इथे गुजचं आहे गुजलिंग. त्याच्यानंतर फाइंड द करेक्ट रिलेशनशिप. हेन इज टू द चिकन अँड डक इज टू डकलिंग, फोर्थ ऑप्शन येईल. वेल इज टू काफ ॲज फॉक्स इज टू कब. फॉक्सला काय म्हणतात, कब. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट लेसन आपण लगेच बघणार आहोत, 10th लेसन प्रोफेशन. आणि मग आपण इथे थांबूयात. प्रोफेशन. प्रोफेशन इज एनी टाइप ऑफ वर्क दॅट नीड्स स्पेशल ट्रेनिंग और ए particular skill. We can often name the profession of a person by adding the suffixes or the base form of the verbs. तर इथे बघा, हे प्रोफेशन दिलेलं आहे, हे एकदा रीड करून घ्या, हे एकदा सगळं रीड करून घ्या. आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सॉल्व्ह करायला घेऊया. चला बघा, पहिला प्रश्न काय विचारलाय, fill in the blanks with the correct alternative. One who draws maps is a. आता मॅप कोण ड्रॉ करतं, इथे याचा ऑप्शन आहे थर्ड, कार्टोग्राफर. वन हू अरेंजेस डान्स स्टेप्स इज अ. तर डान्स स्टेप्स तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कोण करतं, कोरिओग्राफर. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. वन हू स्टडीज अँड ट्रीट्स मेंटल इलनेस इज अ. कोण आहे, सायकॅट्रिस्ट. म्हणजे मेंटल इलनेस कोण करतं, किंवा स्टडी त्याचं किंवा ट्रीट कोण करतं, तर सायकॅट्रिस्ट. इथं येईल थर्ड ऑप्शन. वन हू रिपेअर्स वॉटर पाईप्स इज. वॉटर पाईप कोण करतं, रिपेअर, प्लंबर. वन हू स्टडीज और राईट्स अबाउट हिस्ट्री, ते कोण आहे, हिस्टोरियन. नेक्स्ट, वन हू गिव्स पीपल अ मसाज इज अ मॅसर. म्हणजे मसाज देणारा कोण, मॅसर. सेकंड ऑप्शन येईल इथे. वन हू लुक्स आफ्टर द गार्डन इज अ गार्डनर. थर्ड ऑप्शन येईल. वन हू इज इनचार्ज ऑफ ए लायब्ररी. लायब्ररीचा इनचार्ज कोण असतं, लायब्ररियन. ते येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट प्रोफेशन. ही मेक्स अँड सेल केक्स, स्वीट्स अँड अदर सच डिलिशियस आयटम दॅट एव्हरीवन लव्स टू इट. ही इज अ. कोण आहे इथे, कन्फेक्शनर. जो बेकरी चालवतो त्याला काय म्हणतात, कन्फेक्शनर. सेकंड, दिस इज द पर्सन whom you take babies and little children when they are sick, for he treats their diseases. He is a. कोणाकडे येतो आपण, पेडिट्रिशियन. इथे येईल थर्ड ऑप्शन. लहान मुलांच्या डॉक्टरला काय म्हणतात, पेडिट्रिशियन. दिस इज द पर्सन हू ॲडवाइजेस पीपल ऑन द टाईप ऑफ फूड दे शुड ईट और नॉट ईट इन ऑर्डर टू रिमेन हेल्दी. कोण असतं ते, डायटिशियन. की काय खायचं काय नाही खायचं हे कोण सांगतं, डायटिशियन. नेक्स्ट बघा, यू टेक युअर पेट ॲनिमल टू हिम इफ इट इज सिक और इंजर्ड. ही इज अ वेटरनेरियन. ते येईल फर्स्ट ऑप्शन. प्राण्यांच्या डॉक्टरला काय म्हणतात, वेटरनेरियन. नेक्स्ट, चूज द प्रोफेशन ऑफ द पीपल शोन इन द पिक्चर्स. आता हे काय करतायत, दाताचं ऑपरेशन करतायत किंवा दात नीट करतायत, ते कोण आहे, डेंटिस्ट. नेक्स्ट, इथे काय आहे, केस कट करतात त्या मुलाचे, म्हणजे कोण आहे, बार्बर. इथे ग्रहांचा, ताऱ्यांचा अभ्यास करतात, त्याला कोण म्हणतात, ॲस्ट्रॉनॉमर्स. इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चूज द वर्ड दॅट इज नॉट अ
प्रोफेशन, इंजिनियर, लॉयर, पॅरेंट आणि डॉक्टर. पॅरेंट हे प्रोफेशन आहे का? नाही. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. अंकल, कार्पेंटर, प्लंबर आणि बेकर. अंकल हे प्रोफेशन नाही आहे, इथे फर्स्ट ऑप्शन. वेटर, स्टुडंट, ड्रायव्हर आणि ॲस्ट्रोलॉजीचा स्टुडंट हे प्रोफेशन नाही आहे, सो इथे येईल सेकंड ऑप्शन. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचे जे लेसन आहे त्याचा पण व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला जर शिकवलेलं समजत असेल, कळत असेल तर नक्की मला मेसेजमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.